महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधून 4ही उमेदवारांनी आपली नामांकने यशस्वीपणे दाखल केली आहेत. आमदार सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत उमेदवारांनी निवडणूक रणांगणात अधिकृत प्रवेश केला आहे. आज झालेल्या नामांकन प्रक्रियेत मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 5 मधून अविनाश पारडे अ गट, श्रद्धा मोरे ब गट, सारिका वडे क गट, बंडू निंबोरकर ड गट यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपली नामांकने दाखल केलीत. नामांकनावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. परिसरात घोषणाबाजी, फलक आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात राजकीय चैतन्य निर्माण झाले होते. अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहरात वेगाने बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदार सुलभाताई खोडके आणि आमदार संजय खोडके यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे संघटनात्मक बांधणी मजबूत होत असून कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी भूमिका, विकासभिमुख धोरणे आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून अनेक नागरिक स्वयंस्फूर्तपणे पक्षाला पाठिंबा देत आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून आमदार सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आगामी निवडणुकीत प्रभावी कामगिरी ठरेल असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. आज 30 तारीख रोजी आम्ही येणाऱ्या 26व्या वर्षी येणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज आम्ही तिघांनी आज आम्ही नामांकन अर्ज भरलेला आहे. मी प्रमोद सुधाकर महल्ले, मी ड मधून नामांकन अर्ज भरलेला आहे. तसंच माझ्या सोबती ब मधून सौ मिनलताई योगेश सवई यांनी भरलेला आहे. तसंच राजेश्रीताई मोहन क्षीरसागर यांनी क मधून भरलेला आहे. आणि रवींद्र वानखडे म्हणून जे आहेत आमचे अ मधले उमेदवार ते उद्या सकाळी अर्ज भरणार आहेत. आज आम्ही जो अर्ज भरला, आदरणीय आमदार आमच्या नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार सुलभाताई व संजयरावजी खोडके साहेब यांच्या यांच्या आशीर्वादाने व यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तिघांनी मिळून नामांकन अर्ज भरलेला आहे. येणाऱ्या आम्ही जर निवडून आलो तर येणाऱ्या प्रभागात आम्ही जे लोकांना जे अपेक्षित आहेत, साफसफाईचा मुद्दा हा फार प्रामुख्याने आमच्या प्रभागात गाजलेला हा जो मुद्दा आहे हा आम्ही प्रामाणिकपणे सोडून त्यांना तसंच नवीन रस्ते, जिथं ड्रेनेज वाहत नाही तिथं नाल्या, तसं खुल्या पटांगणाला आम्ही चेनलिंग फिनिशिंग, ज्येष्ठ नागरिकांना बसायसाठी नाना पार्क, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्या ह्या ग्राउंडमध्ये टाकणारच आहे. तसेच अनेक कामं आम्ही आजपर्यंत नगरसेवक नसतानाही 9 वर्षात आम्ही आमदार सुलभाताई व संजयरावजी खोडके यांच्या माध्यमातून लाखो करोडो रुपयाचे कामं आम्ही जनतेचे केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला जनता हे मोठ्या फरकानं विजयी करेल हीच आम्हाला आशा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे हे सांगेल.